नमस्कार, मी अश्विनी. महाराष्ट्र टीव्ही 24 मध्ये आपले स्वागत आहे. महाराष्ट्रातील बातम्यांकडे वळण्याआधी एक नजर टाकूया हेडलाईन्सवर. मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी घेतली शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांची भेट. निफाड तालुक्यातील पालखेड येथे द्राक्ष पिकाला फाटा देत शेतात उभी केली सफरचंदाची शेती. आणि बुलढाण्यात विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे विभागीय कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण. आता बातम्या सविस्तर. राहुल शेवाळे यांच्या घरी माघी गणेशोत्सवानिमित्त दर्शनासाठी संदीप देशपांडे आणि संतोष धुरी दाखल झाले. शिवसेना आणि मनसेच्या युती संदर्भात सध्या राजकीय चर्चा सुरू असताना दोन्ही पक्षातील नेते एकमेकांच्या सदिच्छा भेट घेत आहेत. द्राक्ष नगरी म्हटले की द्राक्ष हेच पिकवले जाते. मात्र निफाड तालुक्यातील द्राक्ष नगरीत भरत गोळीच या शेतकऱ्याने सफरचंदाच्या शेतीचा यशस्वी प्रयोग करून दाखवला आहे. निफाड तालुक्यातील पालखेड येथील भरत गोळीच यांची कोविड काळामध्ये नोकरी गेल्याने आता काय करावे असा मोठा प्रश्न या तरुण शेतकऱ्याला पडला व त्यांनी वडिलोपार्जित जमीन कसण्याचे ठरवले. मात्र द्राक्ष नगरीत द्राक्ष पिकवले जातात असं आपल्या शेतीत काहीतरी वेगळं करावं अशी त्यांना कल्पना सुचली व त्यांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग करून द्राक्ष नगरीमध्ये सफरचंदाची बाग फुलवली आहे. आता या शेतकऱ्याच्या सफरचंदाला फळ देखील लागली असून थोड्याच दिवसात हे मार्केटमध्ये जाऊन चांगले उत्पन्न देखील या शेतकऱ्याला मिळणार आहे. नमस्कार, माझं नाव भरत साहेबराव बोळीज, राहणार पालखेड, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. माझं शैक्षणिक शिक्षण हे MSc ऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि नेटसेट क्वालिफाईड आहे. मी 2009 ते 2021 हे फॅप्टेक इंजिनिअरिंग कॉलेज म्हणून एक सोलापूरमध्ये एक कॉलेज होतं, तिथे मी जॉब केला. त्यानंतर कोविडची सिच्युएशन 2021 मध्ये आल्यानंतर जॉबची शाश्वती राहिली नाही. त्यामुळे मग जी वडिलोपार्जित शेती होती त्यामध्ये काहीतरी करण्याचा विचार होता. पारंपरिक आमच्याकडे जनरली निफाड तालुक्यामध्ये द्राक्षाचं उत्पन्न घेतलं जातं, पण द्राक्ष हे मोनोक्रॉप पद्धतीमध्ये येतं. त्याला जर अवकाळीचा काही पाऊस झाला किंवा गारपीट जर झाली तर यामुळे खूप सारं नुकसान होतं आणि वर्षभराची मेहनत वाया जाते. त्याचबरोबर याला लागणारे रासायनिक खतं, त्याला लागणारे औषधं हे खूप प्रमाणात लागतात. मजूर भरोसे शेती आहेत. हे अवॉइड करायचं होतं मला, म्हणून मी इथे माझ्या 2.5 एकर क्षेत्रामध्ये फळबाग शेतीचं काम केलं, ज्यामध्ये मी आता तुम्ही बघितलंच आहे ॲना सफरचंदाची जी व्हरायटी आहे ती इथे लागवड केली आहे. ही 1 वर्ष जुनी झाडं आहेत. ही जनरली सफरचंदाची लागवड ही शिमला, हिमाचल प्रदेश, श्रीनगरमध्ये तिकडे केली जाते, जिकडे 6 महिने झाड हे सुप्त अवस्थेत म्हणजे डॉर्मन्सी पिरियडमध्ये असतं. त्यामुळे त्याची ग्रोथ मेंटेन होते. मग आम्ही इथे त्याच प्रकारचं वातावरण त्याच्यासाठी तयार केलं आणि पहिल्याच वर्षी खूप सुंदर फळं आलेली आहेत. ही फळं आम्ही जनरली मे महिन्याच्या एंडिंगला आणि जूनच्या सुरुवातीला हार्वेस्ट करू. जी शिमला तिकडची जी फळं आहेत ती सप्टेंबरमध्ये येतात, त्यामुळे आपण मार्केटच्या आधी फळं बाजारात आणू शकतो. हे बघून आता आम्हाला एक सुंदर रिझल्ट मिळाला आहे आणि याच पद्धतीने आम्ही पुढे याची लागवड वाढवण्याचा विचार करतो. 7वा वेतन आयोग लागू करावा. 2016 पासूनचा थकीत महागाई भत्ता व घर भाडे देण्यात यावे. सर्व कर्मचाऱ्यांना 5,000 रुपये वेतन वाढ देण्यात यावे. या विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी बुलढाणा विभागीय कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या राज्यभर विविध मागण्यांसाठी बेमुदत उपोषण व आंदोलन करण्यात येत आहे. सरकारने तात्काळ मागण्यांची दखल घ्यावी असे कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे. हमारी यूनियन हमारी ताकत, हमारी ताकत. अरे असे कसे देत नाही. बातम्यांमध्ये वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. बघत रहा महाराष्ट्र टीव्ही 24. नागपुर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल काले पाइल्स लेजर हॉस्पिटल. हमारे यहाँ आयुर्वेदिक व लेजर से उपचार होता है. एनल फिशर, एनल फिस्टुला, पाइल्स, किडनी स्टोन है, ओबेसिटी से परेशान है, वेट लॉस करना चाहते हैं, PCOD एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम्स, महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वजाइनल रिजर्वेशन करवाना चाहते हैं, अपने चेहरे पर असमयी झुर्रियां, त्वचा पर काले दाग आ रहे हैं, आर्थराइटिस प्रॉब्लम्स जैसे कि कमर या घुटनों का दर्द, बालों का झड़ना, असमय सफेद होना, सीने में जलन, पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार, ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के
सबसे अच्छा हॉस्पिटल कारे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल में, जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण। और एड्रेस कारे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल, उमरेड रोड, दिघोरी बस स्टॉप के पास, दिघोरी, नागपुर। और कॉन्टैक्ट नंबर 7558387079 और 9423105824। सेंट्रल प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज, शिक्षा पाए अब संस्कार के साथ। डे बोर्डिंग एंड रेसिडेंशियल स्कूल फैसिलिटीज, लाइब्रेरी, लैबोरेटरीज, कंप्यूटर रूम, डिजिटल क्लासरूम्स, म्यूजिक, vocal and instrumental, dance, classical and western, sports, indoor and outdoor. Central Provincial School and Junior College, 38 Vedahari, Outer Ring Road, Post Besa, Nagpur. Our branches at Rameshwari and Vedahari. Contact number 7276066999 and 7276055999. Central Provincial School and Junior College. विश्रांतीनंतर वळूया समोरील बातम्यांकडे। इतर राज्याप्रमाणे भोई समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करणे, नांदेड शहरातील चिखलवाडी झोपडपट्टी भोई गलीचे पुनर्वसन करणे, भोई समाजाला स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ देणे, भोई समाजासाठी मासे विक्री करण्यासाठी शहरात व प्रत्येक तालुक्यात मच्छी मार्केट बांधून देण्यात यावे, नॉन क्रिमिलियरची अट रद्द करणे, मच्छीमारांसाठी किसान क्रेडिट कार्ड योजना राबविण्यात याव्यात, या मागण्यांसाठी भोई समाज समन्वय समितीच्या वतीने महात्मा फुले यांच्या पुतळ्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे। मुळात राज्यातील मच्छीमार हा शोषित वर्ग आहे आणि जो मच्छीमार आहे त्याच्या प्रचंड प्रमाणात मागण्या आहेत, म्हणजे त्यांचं न सुटणारे बरेच प्रश्न आहेत। त्या सुरुवात कुठे नांदेडमध्ये सुरुवात झालेली आहे आणि त्या नांदेडमध्ये सुरुवात झालेल्या आहेत, त्याच्यात लोकांचे पुनर्वसनासारखे प्रश्न आहेत। चिखलवाडीसारखा 100 लोकांच्या लोकवस्तीचा प्रश्न आहे, त्याचं पुनर्वसन व्हावं म्हणून एक प्रश्न आहे। किसान क्रेडिट कार्डबद्दल लोकांना कुठल्याही प्रकारची शासनाकडून मदत केली जात नाही, त्याच्याबद्दलचे विषय। मच्छीमारांचं बरेच प्रश्न आहेत, त्या प्रश्नांच्या बाबत आज हजारो लोकांच्या ह्याच्यात मोर्चा काढण्यात आला, कलेक्टरवर मोर्चा करण्यात आला। याच्यात महिलांनी आणि युवा वर्गाने प्रचंड प्रमाणात त्याला प्रतिसाद दिला। आमचा आरक्षणाचा प्रश्न आहे, आरक्षणाच्या प्रश्नाबाबत हे आमच्या मांडण्या होत्या, त्याबाबत आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिले। जे कलेक्टर साहेबांच्या अंडरमध्ये जेवढे प्रश्न आहेत त्यात मच्छी मार्केटचं असेल, मच्छी मार्केटमध्ये आम्ही मागणी केलेली आहे की नांदेड शहरामध्ये 3 ठिकाणी मच्छी मार्केट द्यावं, त्याला शासनाच्या NCDC-मधून मोठ्या प्रमाणात कर्ज उपलब्ध होते। तर एवढ्या मोठ्या शहरात जर का मच्छी मार्केटसारखी सोय नसेल आणि इथं लाखोच्या घरात जर मच्छीमार असेल तर ते प्रशासन निष्क्रिय असं आम्हाला वाटतं याच्यात। म्हणून आम्ही प्रामुख्याने अशी मागणी केलेली आहे मच्छीमारांतर्फे आणि भोई समाजातर्फे की आम्हाला ह्याच्यातनं आज आम्हाला न्यायाची ठिणगी पडेल, म्हणजे न्यायाची आज प्रतीक्षा आहे आणि त्या प्रतीक्षेसाठी आज आम्ही प्रचंड मोठ्या प्रमाणात आज कलेक्टर कार्यालयावर मोर्चा काढलेले आहे आणि त्या माध्यमातून आम्ही त्यांच्याकडे आमच्या मागण्या मान्य नाही झाल्याशिवाय पुढील काय आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे की तुमच्या जे अथॉरिटीमध्ये जेवढं प्रश्न येतात तेवढं तुम्ही मार्गी लावावं, राहिलेले प्रश्न आम्ही महाराष्ट्र राज्य मच्छीमार संघर्ष कृती समिती राज्यातील मच्छीमारांच्या भोई समाजाच्या बाबतीत तिथं राज्य सरकार संघ पाठपुरावा करत असते आणि त्याच्यात जर ज्या मागण्या इथं पूर्ण होणार नाहीत त्या मागण्यांसंदर्भात आम्ही राज्य सरकारकडे त्याबाबत आम्ही पाठपुरावा करणार आहोत आणि ते प्रश्न सोडून घ्यायचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। राज्य परिवहन कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत संघटनेसोबत 19 सप्टेंबर 2023 रोजी झालेल्या बैठकीत 15 दिवसात निर्णय घेऊन प्रश्न सोडवण्याचे मान्य केले होते। मात्र 4 महिने उलटून देखील शासनाने आश्वासन देऊन झालेल्या चर्चेतील मान्य केलेल्या कोणत्याच मागण्यांची शासनाने दखल न घेतल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली आजपासून धुळे येथील एसटी कामगारांनी एसटी महामंडळाच्या कार्यालयाबाहेर बेमुदत उपोषण सुरू केले आहे। 2018 पासून महागाई भत्त्याची थकबाकी त्वरित द्यावी, एप्रिल 2016 ते ऑक्टोबर 2021 ची वेतनवाढ थकबाकी द्यावी, एप्रिल 2016 ते ऑक्टोबर 2021 घरभाडे भत्ता थकबाकी द्यावी, मूळ वेतनात जाहीर केलेली तफावत दूर करून सरसकट 5000 रुपये वाढ देण्यात यावी, यासोबतच इतर मागण्या यावेळेस करण्यात आलेल्या आहेत। मागील वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या कामगारांच्या अनेक प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी उपोषण आंदोलनाची नोटीस दिली होती। त्या अनुषंगाने राज्याचे उद्योगमंत्री माननीय उदयजी सामंत यांनी मध्यस्थी करून येत्या 15 दिवसात तुमचे सर्व प्रश्न सोडवले जातील। ज्या प्रश्नांमध्ये प्रामुख्याने 2016 पासून थकलेला महागाई भत्त्याचा फरक, तसेच आत्ताच राज्य शासनाने लागू केलेला 4% हा जो महागाई भत्ता आहे तो अद्याप आम्हाला
लागू झालेला नाही. तसे करारात मान्य करण्यात आलेले आहे की शासनाला मिळालेला वेळोवेळी मिळणारा महागाई भत्ता हा कामगारांना त्वरित दिला गेला पाहिजे, तरी देखील दिला गेलेला नाही. तो फरक तसेच घरभाडे भत्ता व वेतनवाढीचा फरक 1% हा देखील अद्याप देण्यात आलेला नाही. कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीमध्ये विसंगती करण्यात आलेली आहे. जे सेवाज्येष्ठ कर्मचारी आहेत त्यांच्या पगारामध्ये केवळ 2,500ची वाढ देण्यात आलेली असून आता नुकतेच भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना 5,000ची वाढ देण्यात आली. अशी विसंगती दूर करून सर्वांना समान पद्धतीने बेसिकमध्ये 5,000 ॲड करावे अशी एक प्रमुख मागणी आहे. तसेच 2016 ते 20चा जो करार आम्हाला एकतर्फी करण्यात आला, त्या करारापोटी आम्हाला 4849 कोटी देण्यात आले. त्यातली खूप मोठी रक्कम अद्याप शिल्लक आहे, ती कर्मचाऱ्यांच्या बेसिकमध्ये समाविष्ट करण्यात यावी. तसेच कॅशलेस योजना कर्मचाऱ्यांना लागू करण्यात यावी. कर्मचाऱ्यांची वैद्यकीय बिले अनेक वर्ष प्रलंबित असतात. कॅशलेस योजना जर लागू केली तर कर्मचाऱ्यांना फिरफिर करावी लागणार नाही. यासह अशा अनेक प्रलंबित मागण्यांसाठी आम्ही आज 4 महिने होऊन देखील आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष शासनाने केलेलं आहे. त्यामुळे आम्ही आजपासून हे उपोषण आंदोलनाचे हत्यार उपसले आहे आणि येत्या 2 दिवसात आमच्या मागण्या जर त्वरित पूर्ण झाल्या नाहीत तर हे आंदोलन आम्ही जिल्हा पातळीवरचे आंदोलन तालुका पातळीवर प्रत्येक आगारामध्ये करण्यात येईल, याची शासनाने दखल घ्यावी. अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील सायत येथे धक्कादायक घटना घडली आहे. पोटच्या मुलानेच बापाची हत्या केली आहे. बापाने रागाच्या भरात आईला रात्री मारहाण केल्यामुळे मुलाने बापाच्या डोक्यावर धारधार शस्त्राने वार केला असून मृतक राजेश श्रीराम मिसाळ वय वर्ष 60 यांचा जागीच मृत्यू झाला आहे. आरोपी अंकुश राजेश मिसाळ व आरोपी आशा राजेश मिसाळ या दोघांनाही भातकुली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई चालू आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे. अशी माहिती मिळाली की ग्राम सहायत येथे राजेश श्रीराम मिसाळ नावाचा इसम घरामध्ये पडलेला आहे व त्याच्या डोक्यातून रक्त निघत आहे. अशावरून घटनास्थळी गेलो असता त्याची चौकशी केली व चौकशीवरून तपासावरून असे निष्पन्न झाले की त्यांचा मुलगा नामे अंकुश राजेश मिसाळ व 29 वर्ष याने त्याच्या आईला वडिलांनी काल मारल्यामुळे रागाच्या भरात आपल्या वडिलांच्या डोक्यावर कुठल्या तरी वस्तूने जखमी करून त्याचा मृत्यू घडवून आणला. अशा याच्यावरून सदर प्रकरणात गुन्हा नोंद होत आहे. मुलगा अंकुश राजेश मिसाळ याला ताब्यात घेतले आहे व आईला सुद्धा ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरू आहे. बातम्यांमध्ये वेळ झाली आहे. इथेच थांबण्याची. बघत रहा महाराष्ट्र TV 24. सबसे अलग दिखेगी आपकी पसंद कृष्णा मेंस. इंडियन हो या इंडो वेस्टर्न स्टाइल में अलग कृष्णा मेंस. कोट सूट, शेरवानी, इंडो वेस्टर्न, कुर्ता पजामा एंड शर्ट पैंट की वाइड रेंज. कृष्णा मेंस एथनिक वेयर, नंगा पुतला चौक, गांधी बाग, नागपुर. मोती ज्ञान को बढ़ाने वाला व धन प्रदान करने वाला रत्न है. व्यक्ति के व्यवहार को शांत करता है और निर्बलता को दूर कर चेहरे पर कांति लाता है. ये और ऐसे अन्य शुद्ध एवं सर्टिफाइड रत्नों के लिए आइए सिर्फ लोंधी ज्वेलर्स. 25 साल का शुद्धता का भरोसा. लोंधी ज्वेलर्स, सीताबड़ी और गोकुलपेट बाजार रोड, नागपुर. इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक. अनुभवी डॉक्टर से सज्ज, सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान. इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने, महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. बाहर उठो बैठो. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com.